राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मुदत संपल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांचाच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत राहणार असून ही व्यवस्था 6 महिने किंवा निवडणूक पूर्व होईपर्यंत राहणार आहे। राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयानुसार 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार असून त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच व सदस्यांची समिती कार्यरत राहणार आहे। ही व्यवस्था पुढील 6 महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुद्रुक येथील डॉक्टर कल्पना पळसपगार यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। त्यावरील सुनावणीनंतर राज्य सरकारने 6 महिन्याची मुदत देण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींची मुदत एकाच वेळी संपत असल्याने बाहेरील प्रशासक नेमके व्यवहारात नव्हते। प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेत वेग राखण्यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। राज्य शासनाने एक व्यापक निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू असेल। यामध्ये सरपंचांना 6 महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे आणि यामध्ये अकोला जिल्ह्यातील याचिकाकर्ता म्हणून मी मुख्य याचिकाकर्ते असून माझ्यासोबत बरेच सरपंच महोदय जोडलेले होते आणि आमच्या प्रयत्नांना फायनली यश आलेलं आहे। निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर ठेवल्यामुळे आमचे कामं खूप रेंगाळले होते। आता आम्हाला आणखीन संधी मिळाली आहे। 5 वर्ष आम्ही गावगाडा सांभाळला। इथून पुढे 6 महिने आमचे कामं, आमचे विकास कामं पूर्तत्वास नेण्यासाठी आमची भूमिका राहील आणि आज फक्त सरपंच म्हणून नाही तर एक प्रशासकीय जबाबदारी आमच्यावर आलेली आहे। त्यामुळे दुहेरी भूमिका यावेळेस सरपंच निभावतील असं मला वाटतं।